नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित भंकर ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा विषय हेल्थ, आरोग्य। आरोग्य ही एक संपत्ती आहे शरीराची, माणसाची, आणि या संपत्तीचा जर आपण निगा राखली तर माणूस बाकी सगळ्या संपत्तीला मॅनेज करून लॉंग लाईफ जीवन जगतो। आणि ही आरोग्य संपत्ती जर आपण जपली नाही तर तुमच्या बाकीच्या आर्थिक असेल कोणत्याही संपत्ती असतील त्याची व्हॅल्युएशन झिरो राहतं। अशी बरीचशी उदाहरणं आपण बघितलेली आहेत। मी स्वतः एक आरोग्य क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष सर्व्हिस करतोय, काम करतोय आणि विविध क्षेत्रातून सामाजिक सेवा करतोय। आमचं सांगणं जे असतं की तुम्ही आरोग्य जपा, तुम्ही मानसिकता नीट चांगली ठेवा। तुमची मानसिकता जर चांगली असेल ना तर तुमचं आरोग्य आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात। तुमच्या आरोग्याच्या ह्याच्यामध्ये तुमची मानसिकता चांगली राहणं फार गरजेचं आहे। आणि त्यासाठी तुम्ही रेग्युलर व्यायाम करणं, तुमचं डाईट चांगलं ठेवणं, तुमचं जेवण चांगलं ठेवणं, दिवसाच्या 24 तासाच्या एका शेड्यूलमध्ये फक्त 1 तास कंपल्सरी तुम्ही व्यायामाला, योगाला तुमच्या शरीरासाठी, आरोग्यासाठी दिला पाहिजे। तुमचं खाणं चांगलं असलं पाहिजे, वेळेवर असलं पाहिजे, पाण्याचा इंटेक हा जास्त प्रमाणात असला पाहिजे। आणि तुम्ही ज्यावेळेस बाहेर सुद्धा पडता त्यावेळेस बाहेरचं जंक फूड, ऑइली फूड कमी खाण्यापेक्षा कमी खा आणि त्याच्या पाण्याचं प्रमाण वाढवा। ह्या गोष्टी आरोग्याला फार महत्त्वाच्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही शक्यतो हॉस्पिटल कसं टाळता येईल, मेडिसिन कशा टाळता येईल, नैसर्गिक असतील किंवा आपल्या जुन्या पद्धती असतील त्यांचा वापर आरोग्याच्या याच्यासाठी चांगला करा। ताप आला तर जास्त प्रमाणात गोळ्या न खाता तो त्याचा आरोग्याची कशी काळजी घेता येईल, आपण इन्फेक्शन कसं कमी करता येईल, ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करा। जर डाईट चांगला असेल, तुमचं राहणीमान चांगलं असेल तर तुम्ही या आजारापासून लांब राहाल। आणि आपण जर शरीराकडे लक्ष नाही दिलं, आपल्या स्वतःकडे लक्ष नाही दिलं, तुम्ही आजाराला कारणीभूत ठरा। त्याच्यामुळे शरीर जपा, ही संपत्ती जपा। त्याच्यातलंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण योगा, जिम ही सध्याच्या ट्रेंडमध्ये चाललेली आरोग्यासाठी चाललेली ट्रेंड आहे की लोक म्हणतात की जिम लावायला पाहिजे, योगा लावायला पाहिजे। असं काही कंपल्शन नाही आहे। तुम्ही घरामध्ये पण स्वतःला चांगलं फिट ठेवू शकता, स्वतःला एक्सरसाइजमध्ये फिट ठेवू शकता, पण एक्सरसाइज करणं, घाम गाळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचं आरोग्य चांगलं आहे। जिममध्ये गेलात तर जिम अशी निवडा की तिथे मोटिवेशन चांगलं होईल। कारण सगळं काय झालं आजकाल यूट्यूबवर ह्या माध्यमातून सगळं मिळतं तुम्हाला, व्हिडिओच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, गुगलच्या माध्यमातून। पण जिमचा ट्रेंड आहे, जिम लावताना अशी जिम लावा की जिथे तुम्हाला मोटिवेट केलं जाईल, तुम्हाला तिथे प्राधान्य दिलं जाईल, तुम्हाला तुमचं ब्रेन ॲक्टिवेट केलं जाईल। शरीरासोबत मानसिकता फार गरजेची आहे। नाहीतर आताच्या जमान्यात आपण जिम बघतो, त्या जिममध्ये PT म्हणजे पर्सनल ट्रेनर असतात, प्रायव्हेट ट्रेनर असतात। त्याचं एक कळ झालं की 8-9 हजार रुपये आपण वर्षाचे मोजतो आणि एका महिन्याचे PT वाले 5-6 हजार रुपये घेतात। आणि ते त्यांचं फोकस एक कोणावर हे बोलण्याचं भाष्य नाही आहे, पण आपण बघतो कसं चालतं सध्याचं वातावरण ते। तर अशी जिम निवडा की तिथे तुम्हाला मोटिवेट केलं जाईल, मानसिकतेने फार मोटिवेट केलं जाईल। कारण शारीरिक जिम करायची म्हटलं तर यूट्यूबवर बघून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता। बऱ्याचशा जिममध्ये आपण बघतो की गॉसिपिंग म्हणा किंवा आपल्या एखाद्याला निगेटिव्ह माइंड करणं म्हणा, किंवा चुकीचं काय करत असेल तर त्याला तिथे चुकीचं टॉन्ट मारणं, त्याच्या ग्रुपमध्ये त्याला बोलणं, त्या ट्रेनरकडनं त्यांचे पर्सनल असतात त्यांना वेगळं ट्रीट केलं जातं आणि कॉमन असतात त्यांना वेगळं ट्रीट केलं जातं। मग अशा जिम अवॉइड करा की जेणेकरून तिथं निगेटिव्ह मोटिवेशनमध्ये तुम्ही जाल आणि तुमची शारीरिक त्यासोबत मानसिक खच्चीकरण होईल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून जिमच्या ट्रेनर आहेत त्यांना सुद्धा एक सांगणं आहे की तुम्ही तुमचे PT वाले असतात त्यांना जसं ट्रीट करता तसंच की त्या लेवलचं नाही केलं तरी पण एक पॉझिटिव्ह मोटिवेशन बाकीच्यांना पण द्या। एखाद्याच्या मागे गॉसिपिंग करणं बंद झालं पाहिजे। अशी बरीचशी उदाहरणं घडलेली आहेत आपल्या मित्रांच्या बाबतीत, आम्ही पण बघतो की ते फार मनाला लागतं आणि त्यांनी ते माणूस निगेटिव्हिटीमध्ये जातो। हे जपताना तुम्ही डाईट प्रॉपर ठेवला पाहिजे। कारण 2 तास, 1-1.5 तास जर जिम केली तर 24 तास तुम्ही कसं राहता हे फार महत्त्वाचं आहे। कारण त्या 24 तास तुमचा डाईट किती प्लॅन आहे, तुम्ही राहता कसे, खाता काय, पिता काय, तुमचं हे सगळं कॅल्क्युलेशन होतं। कारण जिम, योगा हा 1 तासाचा प्रकार आहे, 1-1.5 तासाचा प्रकार आहे, पण राहिलेली 22 तास हा तुमच्यावर हातामध्ये आहे। आणि ते जपलं तर तुम्ही आरोग्य जपाल, आणि आरोग्य जपलं तर तुमचं आयुष्य जपेल आणि तुम्ही शारीरिक, शैक्षणिक, तुमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये, नोकरी, धंदा, व्यवसायामध्ये तुम्ही फिट असाल। नाहीतर उदाहरण आपण बघितलेत, किती पैसा असला तरी हॉस्पिटलायझेशन झाल्यावर तो पैसा सुद्धा तेवढा कामाला येत नाही जर आपल्या शरीराने साथ दिली नाही।